हायकोर्टाच्या निकालाची प्रत येईपर्यंत निवडणुकीला स्थगिती असावी असं उज्ज्वला थिटे यांनी म्हटलंय। मुंबई हायकोर्टात जाणार आणि कोर्टाला विनंती करणार असं थिटे यांनी म्हटलंय। सोलापुरात अनगर नगरपंचायतीच्या अध्यक्षपदाची निवडणूक स्थगित करण्यात आली आहे। सोलापूर जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी हे आदेश दिलेत। संध्याकाळपर्यंत आमच्या हाती आली म्हणजे आम्ही उच्च न्यायालयामध्ये मी जाणार आहे। तसं जर पाहिलं तर 20 तारखेपर्यंत या निर्णयाला स्थगिती आहे, पण मी उच्च न्यायालयात अशी मागणी करणार आहे की जोपर्यंत माझे उच्च न्यायालयाच्या निकालाची प्रत जे असेल ती हाती येत नाही तोपर्यंत ही निवडणुकीला स्थगिती असावी अशी मी मागणी तिथे करणार। भाजपाकडून आता निवडणूक आयोगाला पत्र देण्यात आलंय। मतदानाला 1 दिवस शिल्लक असताना निवडणुका स्थगित करणं अयोग्य। प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी राज्य निवडणूक आयुक्तांना हे पत्र लिहिलंय। आपले प्रतिनिधी विनायक डावरुंग याबद्दल अधिकची माहिती देतील। अभिलाष, आपण जर पाहिलं तर काही नगरपंचायत आणि नगर परिषदेच्या निवडणुकांना स्थगिती जी आहे ती निवडणूक आयोगाने दिलेली आहे। अनेक प्रकरणं जे आहेत ते कोर्टामध्ये गेलेली मिळाली होती आणि त्यामुळे ह्या निवडणुका ज्या आहेत ते पुढील कार्यक्रम या निवडणुकांचा जाहीर होईल असं निवडणूक आयोगाने सांगण्यात आलेलं पाहायला मिळते। परंतु भाजपकडून प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी निवडणूक आयोगाला पत्र जे आहे ते दिलेलं आहे। मतदानाला 1 शिल्लक दिवस जो आहे असताना निवडणुका स्थगिती करणं हे अयोग्य असल्याचं मत त्यांनी व्यक्त केलं आपल्याला पाहायला मिळतंय आणि कुठेतरी ह्या निवडणुका झाल्या पाहिजे होत्या असं मत जे आहे रवींद्र चव्हाण यांनी पत्राद्वारे व्यक्त केलं पाहायला मिळत आहे। पनवेल महानगरपालिकेच्या मतदार यादीचा घोळ मनसेकडून मतदार याद्यांवर आक्षेप घेण्यात आलाय। मतदार याद्यांमध्ये एकाच व्यक्तीला 268 मुलं। मनसेचा पनवेल तहसीलदार कार्यालयात वाद। ही मुलं मतदान करायला आली तर त्यांना चोप देणार असा इशारा आता मनसेनं दिलाय। तुम्ही लाईटली घेऊ नका अजिबात। काय होणार मी सांगतो, ही माणसं येणार ना मतदानाला, यांना मारणार आणि चोपणार तिथे। जे काय होईल त्याला तुम्ही लोक जबाबदार असणार ज्यांनी मतदार यादी अशी घाण करून ठेवली आहे। त्यांना चोपणार एकेकाला। आत्ता सांगतो तुम्हाला, हे जर आले मतदानाला तिथे तुमची जबाबदारी आहे, तिथे नाही आले पाहिजेत मतदानाला, नाही तर मारणार त्यांना तिथे। आत्ता सांगतो तुमच्या समोर इथे काय कारवाई करायची, गुन्हे नोंदवायचे नोंदवा। हे मार खाणार तिथे जर आले तर तुमची जबाबदारी आहे। तुम्हाला जर नको असेल ह्या सगळ्या गोष्टी तर आत्ता कारवाई करायला सुरुवात करा। ही नावं नाही पाहिजेत आम्हाला तिथे, आणि नावं असली तर ते मतदार यादीत तिथे आले नाही पाहिजे। लोढांचं मालवणी परिसरातील लोकांबाबतचं विधान आता वादात सापडलंय। मुंबईतील मालवणीत घुसखोर राहत असल्याचा लोढांकडून उल्लेख करण्यात आला होता। यावरून आता वाद उफाळल्याचं दिसून आलंय। आपने बहुत सुंदर शहर बना दिया, बहुत बड़ी बड़ी रोड बना दी, बड़े बड़े हॉस्पिटल बना दिए, पर उसमें यदि मालवणी जैसे आतंकवादी और मालवणी जैसे सेंटर बना के जो लोग बैठे हैं, जो लोग भारत को तोड़ने के लिए एक बांग्लादेशी रोहिंग्या घुसपैठियों को लाकर बसाकर एक बड़ा गेटो तैयार कर रहे हैं, वैसे लोग यदि आके उस शहर में बसते हैं तो उस शहर का बनाने का क्या फायदा। तो शहर की कल्चरल आइडेंटिटी मेंटेन रहनी चाहिए। शहर का धर्म, शहर के संस्कार सूरत से मेंटेन रहना चाहिए। शहर के अंदर एजुकेशन होना चाहिए। बांगलादेशची जर परकीय नागरिक आले तर ते शोधायचं काम सरकारचं आहे। सरकारला अपयश आलं असेल तर त्यांनी सांगावं, पण हा बांगलादेशीचा नाही, हा फक्त धर्मामध्ये तेढ करण्याचा प्रकार आहे। तर त्यामुळं काय आहे की या देशामध्ये कुठल्याही माणसाला कुठेही राहायचा पूर्ण अधिकार आहे। तो जर भारताचा नागरिक असेल तर त्याला मुंबईत राहायचा पूर्ण अधिकार आहे। मंगलप्रसाद लोढा ते काही थांबू